नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे सेकंड हँड साडी. लेखन अक्षता कुर्डे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. मानसी आपल्या आईला दाराबाहेर उभी राहून जोर जोरात आवाज देत होती. आई, आई, लवकर ये ग. अगं हो ग बाई, थांब जरा, गॅस तर बंद करू दे. अगं ये ना लवकर. बोल, काय झालं तुला ओरडायला? अगं आई, माझी ती मैत्रीण आहे ना अंकिता. कोण ग? अगं असं काय करतेस? तिची आई नाही का तुझ्यासोबत नेहमी यायची मार्केटला? अरे हां, ती पाठीमागे राहणारी ना? हो, मग असं बोलायचं ना. बरं, मग काय त्याचं? अगं आई, तुला काय सांगू, त्या काकूंनी इतकी भारी साडी घेतली ना, मी तर पाहतच राहिले. ती साडी आहे ना, अंकिता आता आमच्या 10वीच्या निरोप समारंभाला नेसून येणार आहे. हो, माहिती आहे मला, पण तुझ्या आधीच मला ही गोष्ट कानावर पडली. मग चल ना, आपण देखील घेऊ. मला सुद्धा हवे ग तशीच साडी. आई चल ना, प्लीज प्लीज. हे बघ म्हणू, तुला आधीच सांगते, मागच्या महिन्यातच तुला लेहंगा की काय तो घेतला होता ना, तुझ्यामुळे मी स्वतःला साडी घेऊ शकले नाही. आई, ही साडी तुझीच असणार आहे बघ, फक्त मी एकच दिवस नेसणार. नाही ग, तसं नाही. आता महिना अखेर आहे ना, इतकी भारी साडी नाही आता घेता येणार. महाग नाही आहे ती साडी, फक्त 200 रुपयाला आहे. काय, 200 रुपये? हो, मला अंकिताने सांगितलंय. अगं एक साडीवाला आहे जो कधीतरीच फेरी मारतो, त्याच्याकडूनच घेतली ती साडी. 5,000ची दिसणारी साडी, ते पण फक्त 200 रुपयात. अरे बापरे, थांब, मी जाऊन ती साडी पाहून येते. असं म्हणून आई चौकशी करून आल्या, पण आल्यानंतर गप्पच बसल्या. मानसी सतत आईच्या पाठी बुणबुण लावत होती. आईने दटावल्यानंतर ती शांत झाली. आईने जेवायला बोलावलं, पण ती काय आली नाही. दुपारी जेवण न करताच झोपी गेली. आईला खूप वाईट वाटलं. झोपेतून जाग आली तशी थोडा वेळ डोळे मिटून बसली होती. डोळे उघडून पाहते तर बाजूला सुंदर अशी काठपदराची साडी होती. ती साडी भारी नव्हती, पण त्याचा रंग आणि काठावरचे नक्षीकाम सुरेख होते. मानसीला साडी खूप आवडली. आई किचनमध्ये काम करत होती. तिला जाऊन तिने मिठीच मारली आणि तिची माफी मागितली. मानसीने विचारताच ही साडी आईने बाजारातून खरेदी करून आणल्याचं मानसीला सांगितलं. पण आईने 200 रुपयाची साडी न घेता जास्त किमतीची साडी विकत घेतली. यामुळं मानसीला जरा आश्चर्यच वाटलं, पण तो विषय काढताच आई गप्प व्हायची. मग मानसीने तो विषय मनातून काढून टाकला. निरोप समारंभाचा दिवस उजाडला. सगळ्या मुली सुंदर नटून थटून आल्या होत्या. मानसी देखील तिच्या आईने घेतलेल्या साडीत खूप सुंदर दिसत होती. सगळ्याजणी सेल्फी काढत होत्या. मानसीला तहान लागली होती, म्हणून ती तिच्या बेंचजवळ आली. पाहते तर काय, शेवटच्या बेंचवर अंकिता डोकं टेकवून झोपली होती. तिला जाऊन मानसीने उठवलं. तिचे डोळे लाल झाले होते. नेहमी खळखळून हसत असणारी अंकिता आज खूप निस्तेज आणि कोमेजलेल्या फुलासारखी गळून पडली होती. मानसीने लगेच तिच्या शिक्षकांना बोलावून घेतलं. तिला बरं वाटत नसल्याचं सांगून टाकलं. बिचारी अंकिता आजच्या दिवशी काय काय करायचं ते ठरवून आली होती, पण तिची तब्येत ठीक नसल्याने तिच्या बाबांना बोलावून घेतलं आणि तिला घरी सोडण्यात आलं. घरी आल्यावर आज झालेल्या सगळ्या गमती जमती तिने आईला सांगितल्या आणि अंकिताचा तो किस्सा देखील आईला सांगून टाकला. आईच्या चेहऱ्यावर भीती दाटून आली. तितक्यात त्यांच्या इथेच राहणाऱ्या दोघी तिघी काहीतरी कुजबुजत होत्या. आईने विचारताच त्यांनी सांगितलं, अंकिताची तब्येत खूप बिघडली आहे.
डॉक्टर देखील येऊन तिला तपासून गोळ्या इंजेक्शन देऊन गेले, पण तिची तब्येत जास्तच बिघडत चालली आहे. आई सगळ्यांना घेऊन अंकिताच्या घरी पोचली. तिथे पाहिलं तर अंकिता अजूनही ती साडी नेसून होती. तिला अजिबात उठताही येत नव्हतं, म्हणून तिच्या आईने तसंच तिला साडीमध्ये ठेवलं. मानसीच्या आईने सगळ्यांना विनवणी करून कसंही करून ती साडी तिच्यापासून काढलीच पाहिजे म्हणून निक्षून सांगितलं. आता बाकीच्यांना देखील समजून चुकलं की हा प्रकार काहीतरी वेगळा आहे. अंकिताच्या आई पुढे होऊन तिची साडी काढू लागल्या, पण ती साडी त्यांना खूप जड वाटू लागली. मग मानसीची आई, अंकिताची आई आणि बाकी दोघी तिघी मिळून सगळ्याजणी तिची साडी उतरवू लागल्या, पण साडी तिच्यापासून लांब होत नव्हती. हा सगळा प्रकार बघून सगळ्याजणी घाबरल्या. सगळ्यांना घामच फुटला होता. त्यानंतर मानसीच्या आईने तिला त्यांच्या बाजूला राहणाऱ्या आंटीकडून पवित्र जल आणायला सांगितलं. ते आणल्यानंतर त्यांनी तिच्यावर थोडं शिंपडलं. तशी ती साडी आपोआप खाली पडली आणि अंकिता चक्कर येऊन पडली. सगळे घाबरले होते, पण मानसीच्या आईने सांगितलं तसं पटापट साडी काढून त्यांनी ती बाजूला ठेवली. मग सगळ्यांनी तिला बेडवर झोपवून बाहेर निघून गेल्या. मानसीच्या आईने त्या साडीला सोसायटीच्या मागच्या बाजूला नेऊन जाळून टाकलं. मग वरती येऊन निवांत पडल्या. सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता की मानसीच्या आईला कसं काही याबद्दल माहिती. सगळ्यांचे प्रश्न पाहून त्यांनी बोलायला सुरुवात केली. आम्ही लहान असताना आमच्या चाळीत आमच्या घरासमोर स्मिता काकू राहायच्या. काकूंना खूप हौस होती साड्यांची. भारीतल्या साड्या तर खूप आवडायच्या त्यांना, पण घरची परिस्थिती बेताचीच, त्यामुळं महागड्या साड्या खरेदी करू शकत नव्हत्या. एकदा असाच एक फेरीवाला चाळीत आला. त्याच्याकडे भरपूर सुंदर अशा साड्या होत्या. हजारांच्या साड्या केवळ 50-100 रुपयाच्या भावाने तो देत असल्याचं पाहून सगळ्या जणू त्या साड्यावर नुसत्या तुटून पडल्या. त्यात सगळ्यात सुंदर साडी काकूंचीच होती. त्या खूपच आनंदात होत्या. आता योग्य मुहूर्त पाहून साडीची घडी मोडायची म्हणून त्यांनी ती साडी कपाटात ठेवून दिली. पण त्या दिवसानंतर काकू अचानक वेगळ्या वाटू लागल्या. त्या सगळ्यांना सांगायच्या की रोज आमच्या कपाटातून आवाज येतो, मुझे पहनो, मुझे पहनो, मुझे पहनो. मुळात काकूंचा स्वभाव मिश्किल असल्याने आम्ही हसून त्या गोष्टीला दुर्लक्ष करायचो. त्या रात्री काकांची नाईट शिफ्ट होती. काकूला एकटं झोपण्याची सवय होती. मध्यरात्र झाली होती. सगळीकडं शांत वातावरण होतं. तेवढ्यात कपाट जोरजोरात हलू लागलं. काकूंनी भास समजून डोळे मिटून घेतले. आता पुन्हा आवाज झाला. कपाटाचं दार हळूहळू उघडायचं आणि बंद व्हायचं. कितीतरी वेळ हाच प्रकार चालू होता. मग काकू ते दार बंद करण्यासाठी बेडवरून खाली उतरल्या. त्यांनी दार बंद केलं. मागे वळल्या तशा पुन्हा कर्कश आवाज करत ते दार उघडलं. काकूंनी हळूच वळून पाहिलं, तशी ती साडी अचानकपणे खाली पडली. ती त्यांनी खाली वाकून उचलली. तसं त्यांना कोणत्या तरी बाईच्या विव्हळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मध्येच ती बाई मुसमुसायला लागली. काकू हळूच उठत ती साडी पुन्हा त्या जागी ठेवायला गेल्या. त्या जागी ठेवायला जाणार म्हणून उठल्या तर पाहिलं की एक पांढरी फटक बाई त्या कप्प्यात बसली होती. तिचं तोंड त्यांच्या खूप जवळ होतं आणि ती एकटक त्यांना पाहत बसली होती. काकूंच्या तोंडून आवाज फुटत नव्हता. तिचं ते भयानक रूप पाहून त्या खालीच पडल्या. तसं ती बाई रांगत रांगत त्यांच्या जवळ येऊ लागली. अचानक जोरात किंकाळी ऐकल्याने सगळे बाहेर धावत आले. काकूंचा आवाज असल्याने
आम्ही सगळे दार वाजवू लागलो, पण काकू काही दार उघडत नव्हत्या. मग सगळ्यांनी दार तोडायचा निर्णय घेतला. दार तोडून आत गेल्यावर बघितलं, काकू खाली कुठंच दिसत नव्हत्या. माळ्यावर जाऊन पाहिलं तर काकू तिथं बेशुद्ध पडल्या होत्या. काकांना कळवून त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं. त्यांच्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवेना. 2 दिवस त्या वेड्यासारखं वागत होत्या. तिसऱ्या दिवशी पुन्हा तोच अनुभव. ती भयानक बाई त्याच साडीमध्ये दिसली, परंतु यावेळेस काकूंना सटकून ताप भरला आणि त्यामध्येच त्यांचा जीव गेला. काही वर्षांनी काका हे घर विकून दुसरीकडे राहायला गेले. त्यावेळी सगळ्यांनी आणलेल्या साड्या जाळून फेकून दिल्या. एकदा आमच्या इथल्या बाईला पुन्हा तोच फेरीवाला दुसऱ्या चाळीत दिसला. आम्हाला त्यांनी फोन करून तातडीने बोलावून घेतलं. आम्ही त्याला खेचत आमच्या चाळीत आणून झालेल्या प्रकारचा जाब विचारला. तसा तो रडू लागला. गरीब असल्याने तो जुन्या साड्या कमी पैशात विकत होता आणि आपलं पोट भरत होता. त्या साड्यांमध्ये काही साड्या श्रीमंत लोकांचे कपडे थोड्या फार प्रमाणात जुने झाल्याने ते आम्हाला देऊन टाकायचा. त्यात काही कपडे मेलेल्या माणसांची असायची. त्यात बऱ्यापैकी साड्या, ड्रेस नवीन असल्याने त्या विकायला काढून पैसे मिळत. हे सगळं सांगितल्यानंतर आम्हाला बेसावध असताना तो माणूस तिथून पळून गेला आणि पुन्हा कधीच दिसला नाही. काही महिन्यांनी आम्हाला ज्या व्यक्तीने त्यांच्या साड्या दानमध्ये घेतल्या होत्या त्याच्याकडून कळलं, ती साडी एका पारसी बाईची होती. तिला ती साडी खूप प्रिय होती. ती कोणालाही त्या साडीला हात लावून देत नव्हती. तिला ती साडी तिच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी घालायची होती, म्हणून तिने खूप जपून ठेवली होती. पण एकदा घाईघाईत रस्ता क्रॉस करताना तिचा अपघात झाला व ती जागीच गतप्राण झाली. त्यानंतर तिच्या त्या साडीला त्यांनी दान केली. त्या ओढीनेच आज तिचा आत्मा त्यासोबत इथपर्यंत आला होता. सगळ्याच साड्या तशा नसतात, पण कोणत्या कशा असतील हे सांगता येत नव्हतं. म्हणून त्या दिवसापासून आम्ही कानाला खडा लावला. पुन्हा कधीही वरवरच्या रूपाला भुलून असे कपडे कधीच विकत घेणार नाही. आज अंकिताला त्यामुळेच त्रास होत होता. मानसीच्या आईचं बोलणं ऐकून सगळ्याजणी थक्क झाल्या. कोणी काहीच न बोलता निरोप घेऊन निघून गेल्या. अंकिताला दुसऱ्या दिवशी बरं वाटू लागलं. तिला सुखरूप पाहून अंकिताच्या आईने मानसीच्या आईचे आभार मानले.